Good morning, friends. Friends, today we are going to learn our fourth chapter. The name of our fourth chapter is Nutrition in Living Organisms. मित्रांनो, आज आपण आपले चौथे प्रकरण शिकणार आहोत आणि या प्रकरणाचे नाव आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच सजीवांमधील पोषण. सर्व सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी पोषणाची गरज असते. ते घेत असलेल्या अन्नातून त्यांना पोषण मिळते. पोषण मिळाले नाही तर ऊर्जा मिळणार नाही. म्हणून अन्न मिळवणे आणि पोषण मिळवणे हे सजीवांसाठी अनिवार्य ठरते. आणि या प्रकरणात आपल्याला याच पोषणाविषयी अधिक माहिती मिळवायची आहे. पहिला मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो की पोषण म्हणजे काय, न्यूट्रिशन म्हणजे काय. What is meant by nutrition? Living things get their food in the body and they use the food. This process takes place in living organisms. This process of taking food in and using the food is called as nutrition. अन्न शरीराच्या आत घेणे आणि ते अन्नाचा उपयोग करून घेणे ही सजीवांमध्ये जी क्रिया पार पडते हिला म्हणतात न्यूट्रिशन. मराठीत आपण त्याला म्हणतो पोषण. पोषण चांगले झाले तर ऊर्जा चांगल्या प्रकारची मिळते. पोषण चांगले झाले तर हे होणार, पोषण चांगले झाले तर ते होणार, असं आपण नेहमी ऐकतो. मग हे न्यूट्रिशनचे, पोषणचे फायदे तरी काय आहेत? न्यूट्रिशन कशासाठी आवश्यक आहे हे आपल्याला पाहायचं आहे. याच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे नीड फॉर न्यूट्रिशन. नीड फॉर न्यूट्रिशन. न्यूट्रिशन का आवश्यक आहे मित्रांनो? तर सगळ्यात पहिली गोष्ट, वी नीड न्यूट्रिशन टू गेन एनर्जी. न्यूट्रिशन घेतले नाही तर एनर्जी कसं काय मिळणार? म्हणून टू गेट एनर्जी वी नीड न्यूट्रिशन. टू फाईट अगेन्स्ट डिसीजेस वी नीड न्यूट्रिशन. रोगांच्या विरुद्ध लढण्यासाठी, रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज असते. न्यूट्रिशन इज ऑल्सो नीडेड, इट इज ऑल्सो युजफुल to replace the dead cells in our body and to repair the tissues. आपल्या शरीरातील मृत पेशींची जागा घेण्यासाठी आणि टिश्यू म्हणजेच ऊतींची सुधारणा करण्यासाठी, त्यांना दुरुस्त करण्यासाठी, यासाठी सुद्धा आपल्याला न्यूट्रिशनची गरज असते. वी ऑल्सो नीड न्यूट्रिशन फॉर अवर ग्रोथ. जर न्यूट्रिशन चांगले असतील तर ग्रोथ चांगल्या प्रकारे घडून येईल. म्हणजेच नीड ऑफ न्यूट्रिशन हा घटक अभ्यासताना आपल्याला हे मुद्दे पाहता येतील. पहिला मुद्दा आहे मित्रांनो टू सप्लाय द एनर्जी. दुसरा मुद्दा आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट टेक्स प्लेस. तिसरा फायदा या ठिकाणी होतो टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड टू रिपेअर द टिश्यूज. आणि चौथा फायदा या ठिकाणी होतोय तो म्हणजे टू फाईट अगेन्स्ट डिसीजेस. हेन्स वी नीड न्यूट्रिशन. व्हॉट इज द नीड ऑफ न्यूट्रिशन? या प्रश्नाचं उत्तर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लिहिता येणार आहे मित्रांनो. म्हणून हे मुद्दे आपण नक्कीच अभ्यासले पाहिजेत. आपल्या वहीमध्ये लिहून घेतले तरी हरकत नाही. देर आर टू मेन टाइप्स ऑफ न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन and heterotropic nutrition. What is meant by autotropic nutrition? Some organisms can produce their own food. This is called as autotropic nutrition. काही वनस्पती, काही सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. याला म्हणतात ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. स्वतःचं अन्न स्वतः कोण तयार करू शकतात? ऑब्वियसली प्लांट्स, वनस्पती. It means that plants are autotropics.
The living things, the organisms that can produce their own food and hence they nourish themselves. This is called as autotrophic nutrition. And what is meant by heterotrophic nutrition? Some organisms cannot produce their own food. These organisms depend on other organisms for their food. Hence, this is called as heterotrophic nutrition. For example, human beings, we cannot produce our own food. We depend on plants to get our food. Means we are heterotrophic. Plants are autotrophic. These are two main types of nutrition. Friends, there are again types, but these types are not in nutrition. But next topic is about nutrients. न्यूट्रिशन आणि न्यूट्रिएंट्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्व. न्यूट्रिएंट्स म्हणजे काय मग? असे घटक की जे व्यवस्थित पोषण होण्यासाठी आपण घेतो, आपल्या आहारात घेतो. आपल्या आहारात आपण असे कोणकोणते घटक घेतो? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटामिन्स, मिनरल्स. They are called as nutrients. These nutrients are again classified into two types. Nutrients are classified into two types. First is micronutrients and second is macronutrients. नावातच उत्तर आहे मित्रांनो. मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि मॅक्रो म्हणजे त्याहून अधिक. Organisms need vitamins and minerals in small quantity. Therefore, vitamins and minerals are called as micronutrients. But organisms need carbohydrates, proteins, fats in large quantity. And therefore, the carbohydrates, proteins, fats are called as macronutrients. फरक लक्षात आला मित्रांनो? न्यूट्रिशनचे दोन प्रकार आहेत, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. एक स्वयंपोषी आणि एक परपोषी. आणि न्यूट्रिएंट्सचे दोन प्रकार आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स की जे अत्यंत सूक्ष्म कमी प्रमाणात आपण वापरतो, उदाहरणार्थ विटामिन्स आणि मिनरल्स, आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स की जे जास्त प्रमाणात आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ carbohydrates, proteins, fats, etc. Now we know that there are two main types of nutrition, autotrophic nutrition and heterotrophic nutrition. Autotrophic nutrition means organisms that can produce their own food, and the example of autotrophics is plants. Plants are autotrophics. Plants can make their own food and can nourish themselves. So plants are called as autotrophic organisms. How they can produce their own food? The process by which plants make their own food is called as photosynthesis. ज्या प्रक्रियेने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, या प्रक्रियेला म्हणतात फोटोसिंथेसिस. मराठीत त्याला म्हणतात प्रकाश संश्लेषण. इयत्ता 6वीत आपण हे शिकलेलो आहोत मित्रांनो. आपण त्याची एकदा पुन्हा उजळणी करूयात. What is meant by photosynthesis? Autotrophic plants make their own food in this process. This process is called as photosynthesis. The process of photosynthesis takes place in leaves of plants. ही जी फोटोसिंथेसिसची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे, ही वनस्पतीच्या पानांमध्ये घडून येते. द लीव्स ऑफ प्लांट्स हॅव क्लोरोप्लास्ट इन देम. या वनस्पतीच्या हिरव्या पानांमध्ये क्लोरोप्लास्ट हरितद्रव्य नावाचा घटक असतो. क्लोरोप्लास्ट कंटेन क्लोरोफिल. त्या क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल असते. पानांमधील हे क्लोरोफिल प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस ही क्रिया घडवून येण्यासाठी उपयुक्त ठरते.
plants absorb, the roots of plants absorb water, minerals, and other nutrients from the soil. Roots absorb them and stem provide a way, the roots, to transport them up to leaves. The nutrients, water, and minerals absorbed by the roots are now sent in leaves of plants. In leaves of plants, leaves have microscopic pores on their backside. वनस्पतींच्या पानांच्या मागच्या बाजूला अतिशय सूक्ष्म अशी छिद्र असतात, रंध्र असतात. दे आर कॉल्ड ॲज स्टोमॅटा. या स्टोमॅटामधून, या सूक्ष्म रंध्रांमधून leaves of plants absorb कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. हवेतला कार्बन डायऑक्साईड ही पाणी शोषून घेतात. क्लोरोप्लास्ट त्यांच्याकडे ऑलरेडी आहे, पाणी त्यांनी शोषून घेतलं मुळांद्वारे, आणि या स्टोमॅटामधून आता कार्बन डायऑक्साईड त्यांनी शोषून घेतला. अँड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट, सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आता वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ही सर्व क्रिया वनस्पतीच्या पानांमध्ये घडून येते. इन लीव्स द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस. कार्बन डायऑक्साईड absorbed from air, water and other nutrients absorbed from the soil, chloroplast which is present in the leaves, and sunlight, all these constituents together work and they carry out the process of photosynthesis. In this process of photosynthesis, plants make their own food. Plants convert light energy into chemical energy. वनस्पती प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात. इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, light energy is converted into chemical energy and hence plants can make their own food. In this process oxygen is given out. या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा बाहेर टाकला जातो. हे सारं आपण शिकलेलं आहे मित्रांनो. फोटोसिंथेसिसची प्रक्रिया या एका रासायनिक समीकरणाने आपल्याला अभ्यासता येते. या रासायनिक समीकरणात आपण पाहू शकतो की कार्बन डायऑक्साईड, पाणी, क्लोरोप्लास्ट सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात काय तयार करतायत? ग्लुकोज आणि ऑक्सिजन बाहेर टाकतायत. इन दिस प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस वी कॅन ऑब्झर्व दॅट द वॉटर and nutrients absorbed by roots are transported to leaves. मुळांकडून शोषलेले पाणी आणि इतर क्षार आणि इतर न्यूट्रिएंट्स हे मुळांकडून थेट पानांपर्यंत पोहोचले. म्हणजे मुळांपासून पानांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी काय लिफ्ट बसवली असेल का? त्या ठिकाणी काही महामार्ग असेल का? आपल्या शरीरात ज्याप्रमाणे हृदयाकडून शरीराच्या सर्व भागांकडे रक्त पोहोचवण्यासाठी रक्तवाहिन्या आहेत, त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये सुद्धा अशा काही वाहिन्या आहेत का की ज्या मुळांकडून शोषलेले अन्न आणि पाणी पानांपर्यंत पोहोचवतात? तर हो मित्रांनो, वनस्पतींमध्ये अशी एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, परिवहन संस्था आहे की जी मुळांकडून पानांकडे पाणी आणि इतर क्षार पोहोचवते, तर पानांकडून तयार झालेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांकडून पोहोचवण्याचं काम सुद्धा पार पाडते. ही जी परिवहन संस्था आहे तिला म्हणतात ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स. ही जी परिवहन संस्था आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, ती दोन प्रमुख घटकांची बनलेली आहे. त्यातला पहिला आहे झायलेम. झायलेम म्हणजे काय मित्रांनो? झायलेम या परिवहन संस्थेतील असा घटक आहे की ज्या परिवहन संस्थेमध्ये रूट्स म्हणजे मुळांनी अब्सॉर्ब केलेले पाणी, क्षार आणि इतर न्यूट्रिएंट्स, द न्यूट्रिएंट्स, वॉटर अँड
minerals which are absorbed by roots are transported to all aerial parts of leaves of plants. मुळांकडून शोषून घेतलेले पाणी आणि इतर क्षार हे मुळांकडून वरच्या भागांकडे पोहोचण्याचं काम ज्या वाहिन्यांमार्फत होतं त्यांना म्हणतात झायलेम. झायलेम काय काम करतात? झायलेम ट्रान्सपोर्ट्स वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम रूट्स टू एरियल पार्ट्स. मुळांकडून वरच्या भागांकडे पाणी आणि इतर क्षार पोहोचवण्याचं काम करणाऱ्या वाहिन्यांना म्हणतात झायलेम. मग फ्लोएम म्हणजे काय? फ्लोएम also transport but they are not present in roots. हे रूट्स मध्ये नाहीयेत, रूट्स कडून काही आणत नाही. तर पानांमध्ये जे प्रकाश संश्लेषणाच्या अंती अन्न तयार होतं, पानांमध्ये तयार झालेलं हे अन्न वनस्पतींच्या इतर भागांमध्ये पोहोचवण्याचं काम ज्या वाहिन्यांमधून होतं त्या वाहिन्यांना म्हणतात फ्लोएम. फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स फूड फ्रॉम लीव्स टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट्स. म्हणजेच लीव्स मधून या वाहिन्या प्लांट्सच्या इतर भागात जातात आणि त्या ठिकाणी अन्न वाहून नेतात. म्हणजे ज्या प्रकारे आपल्या शरीरात रक्त वाहून नेलं जातं त्याचप्रमाणे प्लांट्स मध्ये अशी एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे की जी रूट्स कडून पाणी आणि क्षार वरच्या पार्ट्स कडे पाठवते, त्याला म्हणतात झायलेम. आणि पानांमध्ये तयार झालेलं अन्न वनस्पतीच्या इतर भागात पोहोचण्याचं काम करते, त्यांना म्हणतात फ्लोएम. दिस इज ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रेझेंट इन प्लांट्स. हे कदाचित परीक्षेला विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. म्हणून झायलेम आणि फ्लोएम हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी प्लांट्सच्या बद्दलची ही ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपल्याला समजलं असेल असं मला आशा वाटते.